राज्यात यावर्षी उष्णतेचा पारा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला असतानाच मे महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस देखील दाखल झाला आणि दुसरीकडे हवामान खात्याने सांगितलं की यावर्षी मान्सूनसुद्धा लवकर येणार आहे. मात्र हा जो येणारा पाऊस मान्सूनपूर्व आहे की अवकाळी आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ अनिल बोईन सर आहे. सर, काय सांगाल, हा जो येणारा पाऊस आहे हा मान्सूनपूर्व आहे की अवकाळी आहे? सध्या जो पाऊस चालू आहे हा मान्सूनपूर्व पाऊस म्हणूनच जाहीर करण्यात आलेला असून यावर्षी हा मान्सूनपूर्व पाऊस 8-10 दिवस आधीच विदर्भात आलेला आहे आणि त्याकरता हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर तसेच उत्तर भारतातील परिस्थिती अनुकूल असल्यामुळे मान्सूनची वेगाने वाटचाल चालू असून त्याने सध्या अंदमान निकोबार बेटे पादाक्रांत केलेली असून तो लवकरच दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवपर्यंत पोहोचणार आहे. तसेच हा मान्सून 27 तारखेला केरळमध्ये पोहोचण्याची दाट शक्यता आहे. पूर्वी 25 मेच्या आधी मान्सूनपूर्व वारे येत होते. आता यावर्षी लवकर मान्सूनला काय सांगाल? यावर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे तिन्ही महिने अत्यंत उष्ण राहिल्यामुळे तसेच या महिन्यात वाढलेल्या उष्णतामानामुळं भारतीय उपखंडावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होता आणि त्याच्यामुळे तसेच पॅसिफिक महासागरातील परिस्थितीमुळे मान्सून हा लवकर ॲक्टिवेट झालेला असून विदर्भात पूर्व मान्सून ह्या 10-11 तारखेला दाखल झाला आणि तो सध्याही चालूच आहे. किती वर्षानंतर लवकर यावर्षी पूर्व मान्सून दाखल झाला राज्यात? गेल्या 7-8 वर्षात पहिल्यांदाच इतक्या लवकर पूर्व मान्सूनचा पाऊस विदर्भात आलेला असून याच्या पुढील प्रगतीकरता सुद्धा वाटचाल योग्य असून नैऋत्य मान्सूनचा पाऊस हा केरळमध्ये 27 तारखेला येण्याची शक्यता आहे. तसेच सर्व परिस्थिती अनुकूल राहिल्यास आणि बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात वादळे तयार न झाल्यास किंवा त्या वादळाची दिशा अनुकूल राहिल्यास नैऋत्य मान्सून विदर्भात सुद्धा 4-5 दिवस आधी येण्याची शक्यता आहे. या मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे. आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? सध्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की जी पिके सध्या ज्वारीसारखी शेतामध्ये आहे ती लवकरात लवकर काढून घ्यावे, कारण हा पाऊस असाच पुढील आठवडाभर चालू राहणार असून कमी जास्त प्रमाणात सगळीकडेच येणार आहे. परंतु यामुळे शेतीचे मशागतीची कामेसुद्धा सोपी होणार असून शेतकऱ्यांनी शेताची मशागत करून घेणे आणि शेतामध्ये खत वगैरे टाकून घेण्याचे कामं करून ठेवावी. तसेच जोपर्यंत हवामान खाते शेतकऱ्यांना सांगत नाही, तोपर्यंत परफेक्ट अंदाज देत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. एकंदरीत बघितलं तर हा येणारा पाऊस हा अवकाळी नसून मान्सूनपूर्व पाऊस आहे आणि लवकरच मान्सूनचा पाऊससुद्धा राज्यात दाखल होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत हवामान खातं सांगत नाही तोपर्यंत पेरणी करू नये व आपल्या संपूर्ण शेतीची मशागत करून ठेवावी, असे आवाहन जे आहे हवामानतज्ञ अनिल बोंडे यांनी केलेले आहे. अमर घटारे, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.